नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. जावयाने सासऱ्याच्या घरासमोर काळी जादू केली असून घाबरलेल्या त्या देवळाली प्रवरातील पठारे कुटुंबियांची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी भेट घेऊन त्यांच्या मनातील भीती दूर केली. याबाबत सविस्तर हकीकत अशी की गुरुवारी रात्री 1 वाजेच्या सुमारास गोविंद गंगाधर पठारे राहणार देवळाली प्रवरा यांचे वस्तीवर 3 ते 4 इसम आले. त्यांनी गेटचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला व घरासमोर लिंबू, हळद, कुकू, काळी बावली टाकून उंबऱ्याची पूजा केली. तसेच अंगणामध्ये देखील पूजा सुरू केली. या बाबीची खबर खोलीत झोपलेल्या पठारे कुटुंबियाला लागताच ते खडबडून जागे झाले व त्यांनी दरवाजा उघडून पाहिला असता समोर 3 ते 4 इसम हळदी, कुकू, गुलाल, टाचणी, टोचलेले लिंबू, त्याचबरोबर सोबत नारळांची दोरी, कुऱ्हाड, एक गलोर असे साहित्याची पूजा करत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. पठारे कुटुंबियांनी आरडाओरड करताच ते 4ही इसम पळू लागले. त्यातील एका इसमास पकडण्यात पठारे कुटुंबियाला यश आले. पठारे कुटुंबियांनी जो इसम पकडला तो त्यांचाच जावई निघाला. त्यांनी त्यास पकडून ठेवले व पोलिसांच्या ताब्यात दिले. काही दिवसांपूर्वी त्यांची विवाहित मुलगी मयत झाली होती व या कुटुंबियांनी तिचा नवरा, सासू सासरे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यांचा राग मनात धरून काही देवलाशी बुवा बाबांना हाताशी धरून त्या जावयाने त्यांच्या घरासमोर ही काळी जादू केल्याचा प्रकार घडला असा दाट संशय पठारे कुटुंबियाला आला. शिवाय त्यांच्यासोबत नारळांची दोरी, कुऱ्हाड असल्यामुळे आमच्या जीवितात धोका असल्याचे पठारे कुटुंबियांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना सांगितले. या घटनेमागे जो कोणी बुवा बाबा असेल ज्याने अशा प्रकारची पूजा करून आम्हाला घालविण्याचा व भीती न्यूनगंड करण्याचा प्रयत्न केला त्याचाही शोध लावून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी पठारे कुटुंबियांनी केली आहे. या घटनेमुळे पठारे कुटुंबीय अतिशय घाबरले होते. ही बातमी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव ॲडव्होकेट रंजना गावंदे, अशोक गावंदे, माजी जिल्हा संघटक दिविदास देसाई यांना समजताच ते तातडीने देवळाली प्रवरा येथे गेले व त्या भयग्रस्त कुटुंबाची भेट घेतली व त्यांच्या मनातील भीती दूर केली. अशा जादूटोण्याने किंवा लिंबू नारळाने काही होत नसते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भेटीने पठारे कुटुंबियांना एक फार मोठा मानसिक आधार मिळाला. त्या अगोदर पठारे कुटुंबियांनी रावरी पोलीस स्टेशनला जाऊन संबंधित इसमाविरुद्ध महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार गुन्हा दाखल केलेला असून समाजात अशा प्रकारे दहशत पसरणाऱ्या बुवा बाबांना धडा शिकवा अशीही मागणी पठारे कुटुंबियांनी केली आहे. आमच्या हाती काही चलचित्र लागले असून आम्ही ते तुम्हाला पुढे दाखवत आहोत. त्याच्या मागे कोण आहे? गुरु हो, याचा शोध लागला पाहिजे आणि याला पण हे झालं पाहिजे. बस 2 मिनिट खाली. याचा शोध मुख्य लागला. हो आता कसं होतं सर, आम्ही जातो ड्युटीवरती, बरोबर. सगळे आई वगैरे सगळे नगरला आहे, हा लहान बंधू येतो नगरला आहे हा कोर्टात अर्ज द्या बरं काही. हा आणि ते थोडे झटापट बाळाला विचारायला गेला की मिसेस आहे माझी, तर तिच्या त्या बांगड्या वगैरे पूर्ण फुटल्या. त्याने ते असं झटका मारला हाताला बाळाला. त्यांनी प्रयत्न केला. हा, तो कामधंदा काय करतो? तो मिलिटरी मध्ये, आर्मी मध्ये. तो सध्या फिंगर युनिटच्या ताब्यात आहे, पण तो ऑन ड्युटी. ठीक आहे, गाडी दिसते ना त्याची. हा, आणि जोपर्यंत केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्याला ड्युटी इथे. भिंगारला. हो, पण त्यांनी हे का केलं? श्रीरामपूर देवळाली रोडवर या ठिकाणी निसर्ग हॉटेल त्या समोर पठारी वस्ती आणि या पठारी वस्तीमध्ये काल रात्री अंधश्रद्धेचा अघोरी प्रकार झाला आणि त्या पठारी कुटुंबियाचे आम्हाला फोन आले. त्यांच्या फोननुसार आमच्या राज्य सचिव गावंदे मॅडम, गावंदे सर आणि आम्ही या ठिकाणी आलो. घटनास्थळाला भेट दिली. खरोखर हा अंधश्रद्धेचा प्रकार आहे, त्यामुळे कोणी घाबरून जाऊ नये. हे जादूटोणा जो त्याचा हेतू होता, त्यांचा जो जावई होता, त्यांच्या मुलीचं निधन झालेलं आहे, तो घातपाती मृत्यू होता आणि यांनी त्या गुन्हा दाखल केला आणि त्याचा सूड घेण्याकरता त्या जावयाने कुणा तरी बाबाला हाताशी धरून या ठिकाणी दरवाजा पुजण्याचा प्रकार केला. त्याच्याबरोबर कुऱ्हाड पण होती, दोरी पण होती. म्हणजे काहीतरी घातपात करायचा हेतू होता.
पण या कुटुंबाचं सुदैव की हे जागे झाले, त्यामुळे त्यांनी ते जावायला पकडून पोलिसात ताब्यात दिलं. माझी पोलीस खात्याला विनंती की आपण हे जे असे गावोगाव गल्लोगल्ली खरात बाबा निर्माण झालेले, या खरात बाबावर अंधश्रद्धा निर्माण कायद्यानुसार कारवाई करावी, म्हणजे ही बुवाबाजी थांबेल. मला आणते काय हे त्यांचं राहिलं काय ते? हा मग ते गाडी इथं सोडून गेले. गाडी त्याची आहे आलं ना, ही गाडी पण त्यांचीच आहे. त्या लोकांचीच गाडी आहे. हा मग काय झालं, आरोपीची मग त्याला धरून लोकांची ठेवलं म्हणजे ना. आरोपीची जावायची. मग धरून ठेवल्यामुळे काय झालं, मग ती तुम्ही धरून ठेवलं होतं धरून त्यांना. ठेवलं. मग डिपार्टमेंट ते आलं. रात्री आल्यावर तुमच्या लक्षात आलं ते. हा त्यांना- काय झालं मी गोविंद पठारे, कुठं राहता तुम्ही? देवळाली प्रवरा इथं राहतो मी. सदर काल मला ॲम्ब्युलन्सवर 4:12 ड्युटी होती. ती ड्युटी करून मी सर्वसाधारण 12:15 वाजता घरी आलो. हो. परंतु या घटनेची पार्श्वभूमी अशी का 26/4/2025 रोजी माझ्या मुलीचा तिच्या सासरी घातपाताने मृत्यू झाला आणि ती केस न्यायप्रविष्ट आहे. त्याच्यामुळं हे समोरील जो आरोपी होता तर तो काल संध्याकाळी आला. हो. त्याच्यासोबत तीन आरोपी आणि तो एक चौथा, असे 4 आरोपी होते. नावं सांगा त्यांची, कोण कोण? विशालराव सबलांडी हा एक आरोपी आणि 3 आरोपी ओळखले नाही आम्हाला, ते पसार झाले. आणि मग हा विधी इथं त्यांनी हा विधी करून हे समोर गेट होतं, ते गेट त्यांनी उघडायचा प्रयत्न केला, पण त्या गेटचा आवाज आला ना तर आम्ही जागे झालो. मग जागे झालो तर मी विचारलं कोण आहे, तर तो पळाला. मग माझा मुलगा आहे हा, तो लगेच आम्ही 2 जण लगेच इथपर्यंत आलो, पण आम्हाला इथं दिसला नाही. मग माझी मोटरसायकल चालू केली. मग मोटरसायकलवर आम्ही त्याचा पाठलाग केला. तो हे इथं गहू आहे, इथं गहू शेती आहे, त्या शेतीत ही मोटरसायकल आणि तो असा लपलेला होता. मग तो तिथून आणला आम्ही. मग डिपार्टमेंटला फोन केला, डिपार्टमेंटच्या ताब्यात गेला पोलीस स्टेशन. तुमची मुलगी तिचं नाव काय आणि कुठं दिली होती? पुन्हा विशाल लांडगे डेरे इथं दिली होती, डेरे तालुका नगर बरं. येथे दिली होती. आणि तिला 3 वर्षाचं बाळ आहे. बाबू इकडे का? तिचा मृत्यू कशामुळे झाला? तिचा घातपात मृत्यू झालेला हा, आहे. तशी तक्रार तुम्ही केली हो, होती? न्यायप्रविष्ट त्यांना. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना अटक झाली. आणि त्यांचा ज्यावेळेस जामीन मंजूर झाला त्यावेळेस आपण एक रितसर अर्ज केला होता. अहमदनगर MIDC पोलीस स्टेशन आणि DYSP ऑफिस, तर त्यांची प्रत आहे आपल्याकडं का याला जर बाळाला न्यायचं असेल तर यांनी कायदेशीर मार्गाने घेऊन जाणे, आम्हाला भविष्यात कुठलीही दमदाटी न करता. पण त्यांनी काल हा असा आगोरी प्रत्य उद्योग करून हे सामान काय डिकीत सापडलं त्याच्या? हे पिशवी तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.